तर दोन भेटी सध्या आपण पाहतो आहोत। रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याकडे देखील काही पुरावे दिले। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी भाजप नेत्यांच्या भूमिकांविषयी सवाल उपस्थित केलेला होता आणि आपल्या पत्रकार परिषदांना आणि या भूमिकांना भाजपकडून का विरोध होतो आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि या पार्श्वभूमीवर देखील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे देखील त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता या भेटीनंतर पुढे काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेल। तर रोहित पवारांनी भेट घेतल्यावर राज ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडलेत। सरकार FIR का नोंदवू देत नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतले गेले नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही FIR घेऊ नका। मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण FIR करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही FIR नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा FIR नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना। आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते। ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा FIR लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्या DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही FIR लिहून नाही घ्यायचं म्हणून। तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।